नमस्कार मित्रांनो, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि या तिघांनाही एका समांतर रेषेत आणून गुलामगिरी मुक्त समाज निर्माण करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, संघर्षाची जणू महाराणी आणि स्वराज्याची खरी सूत्रधार, कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचं नाही हा इरादा पक्का करून पती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर अभूतपूर्व संकटांना धैर्याने सामोरं जाणाऱ्या येसूबाई, राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सतत 7 वर्ष मुघलांशी संघर्ष करून एक हाती यशस्वीपणे कारभार करणाऱ्या महाराणी ताराबाई, सुमारे 28 वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करून उत्तरेतील मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावणाऱ्या थोर मुत्सद्दी उत्कृष्ट प्रशासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या स्त्रियांनी परक्या शत्रूलाच नव्हे तर आपल्याच पक्षातील मोजोरी लोकांना दाखवून दिले की एक स्त्री कुटुंबच नव्हे तर राज्याचा कारभार सुद्धा एक हाती यशस्वीपणे सांभाळू शकते। आणि म्हणूनच नमस्कार, मी कुमार नाथदीपक यादव, रणजित कौर कडोक खालसा महाराष्ट्र विद्यालय आतीतचा विद्यार्थी ऑनलाईन स्पर्धेमध्ये विषय बोलतोय। माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीबाई फुले, एक स्त्री संघर्ष। अनाथांची आई अर्थात सिंधुताई सपकाळ म्हणजेच माई यांनी स्त्रियांच्या संघर्षाबद्दल बोलत असताना एक मार्मिक उदाहरण दिलं होतं। त्या म्हटल्या होत्या की सायकलचं पुढचं चाक म्हणजे पुरुष आणि सायकलचं मागचं चाक म्हणजे स्त्री। पुढच्या चाकावर असतं ते म्हणजे हँडल, म्हणजे सायकल कोणत्या दिशेला न्यायची हे नेहमी पुरुषाच्या हातात असतं, आणि मागच्या चाकावर असतं ते म्हणजे कॅरेज, म्हणजे जे काही ओझ असेल ते स्त्री नेवायचं आणि पुढचं चाक नेईल त्या दिशेने जायचं। म्हणजे काय तर हा स्त्रीचा संघर्ष वर्षानुवर्ष चालत आलाय। एका स्त्रीमध्ये 12 रेड्यांचं बळ असतं। एक बाई वजा करून पहा, 0 बजेट राहतं। ही जाणीव, हीच रग, ही जिद्द, हीच उर्मी नसा नसात भिनून काही स्त्रिया पेटून उठल्या आणि सुरू झाला माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीबाई फुलेंपर्यंतच्या स्त्री संघर्षातून यशस्वीतेचा स्त्री प्रवास। आज आमच्या समाजातील स्त्रिया आम्ही सावित्रीच्या लेकी असं म्हणतात। या सावित्रीबाई फुलेंनी समाजाचा विरोध पत्करून दगड-धोंडे शेण-चिखलाचा मार सहन करून स्त्री शिक्षणाचा संकल्प पूर्ण केला। मला वाटतं आज प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक कट्टर प्रसंगी आठवतो आणि लढण्याची प्रेरणा देतो तो म्हणजे राजमाता जिजाऊ ते सावित्रीबाई फुलेंपर्यंतचा स्त्री संघर्ष। ज्या स्त्रीला हजारो वर्ष मनुस्मृतीने नाकारले त्या स्त्रीला अस्तित्व मिळवून देण्याचं काम या स्त्रियांनी केलं। आर्य महिला समाज स्थापन करणाऱ्या पंडिता रमाबाई, सेवा सदन स्थापन करणाऱ्या रमाबाई रानडे यांसारख्या महिलांनी त्या काळातही संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हे विशेष। भारतातल्या पहिल्या डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी, इतकंच काय तर स्त्रियांसाठी आरोग्याविषयक व्याख्यानमाला चालवणाऱ्या व भारताला पहिले वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर महिला रखमाबाई सावे, इतकंच नव्हे तर नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा, सरोजिनी नायडू अशा कित्येक स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं व सिद्ध करून दाखवलं की हम भी किसी से कम नहीं। ज्या भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होतं। अनेक वाईट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता, पण काळाच्या ओघात स्त्रियांनाच या दुजेपणाची जाणीव निर्माण झाली व आपलं अस्तित्व निर्माण करण्याची ठिणगी पेटू लागली। संघर्षाच्या तुकड्यावरून रक्तळलेल्या पावलांनी स्त्रिया चालू लागल्या व आपल्या अस्तित्वाची निशाणी ठेवू लागल्या। माँसाहेब जिजाऊंपासून संघर्षाची ठिणगी पेटली आणि सुरू झाला स्त्री संघर्षाचा प्रवास। स्त्री पर्वाची माळ सावित्रीबाई फुलेंपर्यंतच येऊन थांबली नाही, तर या प्रवासात प्रत्येकीने दाखवून दिले की कोणी अन्याय केला तर पेटून उठणारी वाघीण म्हणते, तर कोणी डिवचलं तर दंश करणारी नागिन म्हणते। म्हणूनच या प्रवासात सावित्रीच्या या जिजाऊंच्या लेकींना विनम्र अभिवादन करतो व जाता जाता फक्त एवढंच म्हणतो, हे नारी अंकुर घेऊन हृदयात तू पालवी हो, अंकुर घेऊन हृदयात तू पालवी हो, आयुष्यातील भीतीला तोडून तू मर्दानी हो, आयुष्यातील भीतीला तोडून तू मर्दानी हो। तू रातराणी, तू फुलराणी, तू मधुबाला, पण आता तू रणरागिनी हो, पण आता तू रणरागिनी हो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर।